हो, पण तो अशा चाळीमध्ये राहिला जिथे टॉयलेटला दरवाजा नव्हता. हां, टॉयलेटला दरवाजा नव्हता म्हणजे आमच्या घरची त्यावेळेला परिस्थिती नव्हती तशी, हां. की आम्ही काळा चौकीत राहत होतो. सगळं घरातच होतं म्हणजे टॉयलेट वगैरे घरीच होतं. बाथरूम, टॉयलेट वगैरे. पण फक्त प्रॉब्लेम असा होता ना, की त्यावेळेला बाबा माझे विधान भवनात कामाला होते. त्यांना फार कमी पगार होता. आई माझी प्रयत्न करत होती कुठेतरी नोकरी मिळेल वगैरे. 2 मुलं होती घरामध्ये. तर आमचं खूप जेमतेम चालायचं. म्हणजे एक भाजी 2 वेळा आम्ही हे करायचो किंवा कधी-कधी तर एकाच वेळेला भाजी असायची. एका हां, वेळेला फक्त वरण-भात वगैरे असंच हां, काहीतरी असायचं. हां, हां, अ, हां. उपाशी राहिलो असं कधी नव्हतं. नाही. हां, पण परिस्थिती होती, की जी हां, बेताची होती. हां, तर त्यावेळेला आमच्या घरचं रिनोव्हेशन झालं. बाबांचा एक मित्र होता. तर त्यांनी सांगितलं, की घरी माळा बनवायचा होता आम्हाला कारण सामान वरती राहील किमान म्हणून. तर मग त्यांनी तो माळा बांधून दिला. कारण आमच्याकडे माळा बांधायला पण पैसे नव्हते. तर तो म्हणाला, की "काय काळजी करतो यार? मी आहे ना. मी बिल्डिंग बांधतोय. त्यावेळी तुला शिवाय माळा नाही का बांधू शकत मी." तर त्याने आम्हाला एक मजबूत माळा बांधून दिला. पण प्रॉब्लेम असं झालं, की ते माळा बांधत असताना जी डागडुजी म्हणजे तिकडे जे काही झालं ना, डागडुजी केली ना त्यांनी, त्याला रंग मारायला पण पैसे नव्हते आमच्याकडे. मग टॉयलेटचा दरवाजा बसवायला पैसे नव्हते. मग हां. आम्ही तिथे पडदा लावायचो. तर अशी परिस्थिती होती आमची. परिस्थिती सुधारली नंतर. माझे बाबा एक दिवस म्हणजे आमच्या घरी फोन नव्हता, टीव्ही नव्हता, केबल नव्हती. असं सगळंच म्हणजे टीव्ही नाही म्हणलं केबल पण नव्हतीच. नाहीच. हां. किंवा टीव्ही आला पण केबल नव्हती असं. मग शेजारी लावतील टीव्ही त्याच्यावरती ते जे लावतील ते बघायला लागायचं आम्हाला. घरी टेप नव्हता, की ज्याच्यावरती आपण काहीतरी म्युझिक ऐकू शकतो वगैरे, वगैरे. फोन नव्हता, दुसऱ्याकडे जावं लागायचं वगैरे अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि एक दिवस ह्याच्यातलं सरकार बदललं महाराष्ट्रातलं आणि युतीचं सरकार आलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले 1995. 1995 हां. आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं, की "तू माझा पी हो, अच्छा. विधान भवनात." आणि माझे बाबा मुख्यमंत्र्यांचे पी झाले. मनोहर जोशींनी त्यांना गाडी पाठवली, "ह्याला घरापर्यंत सोडून ये आणि मी सगळं हे करणार आणि तू उद्यापासून माझा पी म्हणून जॉइन होणार." आणि मग ते पी म्हणून जॉइन झाले तिकडे आणि त्याच्यानंतर मग सगळ्याच गोष्टी आमच्या घरातल्या बदलल्या हळू म्हणजे लोकांना असं वाटेल, की करप्शन वगैरे करायला लागले किंवा काय. तर मी ते पण क्लिअर करतो. कारण काय होतं, की असं लोकांना पटकन असं हल्लीच्या ह्याच्यामध्ये तर भयंकर वाटतं असं. माझ्या बाबांनी कधीच करप्शन केलं नाही आणि म्हणजे इतक्या मोठ्या-मोठ्या ऑफर्स आमच्या घरामध्ये यायचे लोकं आणि सांगायचं, पण माझ्या बाबांनी कधीच ते एक्सेप्ट केलं नाही. शेवटी लोकं जाताना आमच्या हातामध्ये ₹500 ₹2000 असे आमच्या हातात कोंबून जायचे पोरांच्या, की तुम्ही तरी घ्या म्हणून. बाबा घेत नाहीत म्हणून. असं सगळं होतं. पण काय होतं, की लोकं तेव्हा द्यायची. हां. म्हणजे कोणीतरी म्हणालं, की "नाही, नाही साहेब मी रंग लावून देतो म्हणून घराला." मग रंग आला. एकाने टेलिफोन दिला. सायकल नव्हती. मग एकाने बर्थडेला माझा माझा वाढदिवस केला साजरा. तर मला त्याच्यात सायकल दिली. मला जीन्स बाबांच्या एका मित्राने पहिल्यांदा घेऊन दिली. म्हणजे आमच्याकडे जीन्स घ्यायला पैसे नव्हते. तर बाबांच्या एका मित्राने मला एक जीन्स आणि एक शर्ट घेऊन दिलं पहिल्यांदा. तेव्हा मी पहिल्यांदा जीन्स घातली. आम्ही ताज हॉटेलमध्ये जेवायला गेलो. आम्ही लहान होतो. आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं, की ताज हॉटेलमध्ये काय मिळतं स्पेशल. मी तिथे जाऊन मसाला डोसा खाऊन आलो. कारण आमच्यासाठी भारीतली डिश म्हणजे मसाला डोसा होती किंवा पावभाजी. याच्या पलीकडे काहीच ओह! नाही. तर अशी ती परिस्थिती होती आणि बाबांनी तसं काहीच नाही केलं. आत्ता नंतर ते बाळा नांदगावकरांचे पी झाले. जेव्हा ते होम मिनिस्टर होते, राज्यमंत्री होते. हां. गृहराज्यमंत्री गृहराज्यमंत्री होता बा हो, शेवटचे 6 हो, महिने तेव्हा हो. माझे बाबा त्यांचे पी झाले. मी नारायण राणे मुख्यमंत्री असताना. नारायण राणे मुख्यमंत्री असताना. हां. तेव्हा सुद्धा आणि आज ज्यावेळेला मला ठाण्यात घर घ्यायचं होतं, त्यावेळेला मोठं घर घ्यायचं, पण आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. म्हणून आम्ही आमचं काळा चौकीचं घर विकलं आणि मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो. आणि मग वरचे जे काही पैसे वगैरे होते, ते सगळे मी दिले आणि अजून काही गोष्टी आम्ही घेतल्या वगैरे. ते आत्ता बऱ्यापैकी माझ्या ह्याच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण हे जे झालं त्यावेळेला सुद्धा आम्ही ते घर विकलं आणि आम्ही तिकडे गेलो.
तर मला नांदगावकर साहेब बरेच वर्षांनी भेटले आणि त्यांनी विचारलं, की "अरे मग ते काळा-चौकीचं घर." मी म्हटलं, "अरे तुम्ही विकलं सर." म्हणजे "का विकलं?" नाही म्हटलं, "सर तिथे मोठं घ्यायचं होतं, एवढे पैसे माझ्याकडे नव्हते." तेव्हा बाळा नांदगावकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते प्रभाकर दादा बाजूला बसला होता, प्रभाकर मोरे, आणि तो मला बोलतो, की "नांदगावकर साहेब रडतात तुझ्यासाठी." तर तेव्हा ते म्हणाले, की "काय साली परिस्थिती आहे बघ, एक माणूस जो मुख्यमंत्र्याचा पी-ए होता, जो माझा गृहराज्यमंत्री असतानाचा पी-ए होता, बिझनेस मिनिस्टर, उद्योग मंत्र्यांचा पी-ए होता. त्याला त्याच्या मुलाला घेण्यासाठी पैसे नाहीयेत घर घेण्यासाठी आणि त्याला तिकडचं घर विकून दुसरीकडे जावं लागतं. हो, आणि पासिंग आमच्याकडे पैसे ट्रान्स होते, नाही हां. असं नव्हतं. पण मधल्या काळामध्ये बाबांना एकाने फसवलं. त्याच्यामध्ये आमचे जवळ-जवळ 25 लाख रुपये गेले. मी एक रिसॉर्ट सुरू केलं होतं अलिबागला, जे चांगलं चाललं होतं. पण मला जरा वाईट अनुभव त्याच्यातनं आला. त्या माणसाने मला फसवलं. मग त्याच्यात माझे जवळपास एक 10-12 लाख रुपये त्याच्यामध्ये गेले. ते सगळं एकाच ह्याच्यामध्ये आलं. डिसेंबर महिन्यापासून हे सगळं सुरू झालं होतं आणि जानेवारी महिन्यापासून आणि मे महिन्यापर्यंत आम्ही जवळ-जवळ 40 लाख रुपये आतमध्ये अरे होतो. बापरे! म्हणजे काय गंमत असते बघा, परिस्थिती अशी होती, की माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे आणि तो करायला माझ्याकडे पैसे नाहीयेत. म्हणजे मी घरच्यांना सांगितलं नव्हतं. मी बायको त्यावेळेला वर्ष म्हणजे प्रेग्नन्सी आणि त्याच्यानंतर एक गॅप असतो. मग त्याच्यामुळे ती काम करत नव्हती. हां. त्याच्यामुळे तिच्याकडेही तसे पैसे नव्हते. मी घरच्यांकडे मागत नव्हतो, कारण घरच्यांकडेही पैसे नव्हते, कारण ते सुद्धा त्याच्यामध्ये फसलेले होते. आणि माझ्याकडे पैसे नव्हते आणि घरच्यांना असं वाटतंय, की ह्याच्याकडे पैसे आहेत आणि ते हॉल बुक करतायत. ते जेवण बुक ठेवतायत 200 लोकांचं, 300 लोकांचं. सगळ्यांना आमंत्रणं जातायत. कपडे-लत्ते खरेदी होतायत आणि आणि मी सगळीकडे, की "नाही, नाही घ्या ना." असं कसं मी सांगू, की माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस करायला माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून. आणि मी सगळं सांगतोय, की "करा, करा." कसे कुठून पैसे येत होते ते देवाला माहिती. मी खरं सांगतो. आणि कुठून तरी काहीतरी कामं येत होती. मी कसे तरी करत होतो आणि ते होता बायको कपडे घेतेय नवीन, मला कपडे घेतेय आणि मी म्हणतो, की मला गरजच नाहीये कपड्यांची. अच्छा. हां. मी आहे ते घालीन घरचे. पण ते तिला, "नाही, नाही, काय प्रॉब्लेम आहे? मला सांग, तू असं का वागतोयस? तू असं का बोलतोयस?" असं. आणि कसं तरी स्वामींच्या कृपेने, देवाच्या कृपेने आपण असं म्हणूया, की ते झालं आणि पहिला वाढदिवस पूर्ण झाला. तर तो एक पिरियड होता आमचा आणि म्हणून लोकांना असं वाटतं, की यार हे खूप तुम्ही म्हणालात जसं करेक्ट. ओपनिंगला पहिल्या याच्यामध्ये, की ॲक्चुअल आपलं लाईफ काय असतं ते आपल्याला माहिती असतं. आणि बाबा जरी काय म्हणूया ना, की एवढ्या मोठ्या पोस्टवरती असले, तरीसुद्धा आमचा स्ट्रगल हा कधी चुकला नाही आणि तो देवाने आमच्याकडनं पूर्ण करून घेतोय अजूनसुद्धा. मग काही गोष्टी होतात मध्ये-मध्ये, तर तो करून घेतोय अजूनसुद्धा.